नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सायन्स 1 म्हणजे विज्ञान 1 विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल पाहिले होते. म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील चांगले गुण आपण मागच्या वेळेस पाहिले. आज आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये असलेल्या त्रुटी म्हणजे दोष हे पाहणार आहोत. तर पेज नंबर 20 पान नंबर 20 वरती पहा. या ठिकाणी डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल दिलेले आहेत. पहिला डिमेरिट पाहू म्हणजे पहिला दोष पाहू. द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम, देअरफॉर देअर वॉज ॲन ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. म्हणजे कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे जे पूर्णांकी अणुवस्तुमान होते ते समान असल्यामुळे त्यांच्या क्रमाबद्दल त्या ठिकाणी संदिग्धता होती. म्हणजे त्यांना कोणता क्रम द्यायचा याच्यामध्ये त्या ठिकाणी संदिग्धता होती. हा त्याच्यामधला एक दोष होता. दुसरा आहे आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फोर्थ द पिरियोडिक टेबल. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. म्हणजे मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केल्यानंतर काही काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला म्हणजे आयसोटोप्सचा शोध लागला आणि ह्या आयसोटोप्सचे जे रासायनिक गुणधर्म होते, केमिकल प्रॉपर्टीज होते, हे सारख्या होत्या, समान होत्या, परंतु त्यांची अणुवस्तुमाने म्हणजे ॲटॉमिक मासेस हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत कशा प्रकारे जागा द्यायची हे त्या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह होतं. म्हणजे त्यांना जागा द्यायचं हे त्या ठिकाणी ठरलं नव्हतं. तिसरा दोष आहे थर्ड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल इज व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्यांचं अणु त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या त्या ठिकाणी त्यांच्या अणुवस्तुमानांमधली जी वाढ होती ती नियमित दराने होताना दिसत नव्हती. त्यामुळेच दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे म्हणजे याचे भविष्य सांगणे हे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य होत नव्हे. हा सुद्धा एक त्याच्यामधला डिमेरिट होता. आणि चौथा आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनला कोणतं स्थान द्यायचं, त्याची पोझिशन कोणती ठरवायची हे त्या ठिकाणी स्पष्ट होत नव्हतं. कारण हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 व्हाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 and Cl2 respectively. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals group 1. There is a similarity in the molecular formula of the compounds of hydrogen alkali metals Na and K, sodium and potassium etc. formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals group 1 or in the group of halogens that is group 7. म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दाखवतो, सारखेपणा दाखवतो. जसं हायड्रोजनचे रेणुसूत्र हे H2 आहे तर फ्लोरीन आणि क्लोरीन यांची रेणुसूत्रे F2 आणि Cl2 आहे, याच्यात सारखेपणा आहे. तसंच हायड्रोजन व अल्कधातू म्हणजे गण पहिला यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये सुद्धा साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्कधातू म्हणजे सोडियम व पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा सारखेपणा आहे. या गुणधर्मांचा जर विचार केला तर हायड्रोजनची जागा कुठे घ्यायची हे त्या ठिकाणी ठरवत नव्हतं. म्हणजे हायड्रोजनला अल्कधातूंच्या गणात म्हणजे गण 1 मध्ये जागा द्यायची का हॅलोजनच्या गणात म्हणजे गण 7 मध्ये जागा द्यायची हे त्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये स्पष्ट होत नव्हते. हा त्याच्यामधला सुद्धा एक दोष होता. या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले पहा, जरा डोके चालवून यूज युअर ब्रेन पॉवर. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग
टू मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा वापर करून या ठिकाणी जे एलिमेंट्स दिलेले आहेत Na, Si, Ca, तर यांचे ऑक्साईडसोबतचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लिहिता येतील. तर या ठिकाणी हा तक्ता आहे, याच्यामध्ये त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले पहा. सोडियमचा ऑक्सिजनशी संयोग जर झाला तर त्या ठिकाणी सोडियम ऑक्साईड तयार होईल, म्हणजे Na2O. Si म्हणजे सिलिकॉनपासून जे ऑक्साईड तयार होईल ते असेल SiO2. अशा प्रकारे या सर्व मूलद्रव्यांच्या या ठिकाणी ऑक्साईड्स हे दिलेले आहे आणि त्यांची नावंसुद्धा दिलेली. दुसरा प्रश्न पहा. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन. आता जसे हे ऑक्सिजन सोबत त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला आहे, तसा हायड्रोजनचा सुद्धा या दिलेल्या मूलद्रव्यांसोबत काय फॉर्म्युला तयार होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि याला सुद्धा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल वापरून हे याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तक्त्यामध्ये पाहाल की जे एलिमेंट्स दिलेले आहेत तर त्यांचं हायड्रोजनसोबत अभिक्रिया झाल्यानंतर जो मॉलिक्यूल तयार होईल त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिला. जसं कार्बन आहे, त्याचा हायड्रोजनसोबत अभिक्रिया झाली तर CH4 म्हणजे मिथेन तयार होईल. सल्फर H2S, ब्रोमिन HBr, ASH3. अशा प्रकारचे हे फॉर्म्युला या ठिकाणी दिलेले आहेत. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ, म्हणजे आधुनिक आवर्ती नियम. The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. After the discovery of electron, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the element. In 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiments done using X-ray tube that the atomic number, which is denoted by Z, capital Z, of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. This revealed that atomic number is the more fundamental property of an element than its atomic mass. Accordingly, the statement of the modern periodic law was stated as follows: properties of elements are a periodic function of their atomic numbers. म्हणजे मेंडेलिव्हने जेव्हा आवर्त सारणी मांडली होती तेव्हा विज्ञान जगतामध्ये म्हणजे शास्त्रज्ञांना अणूचं जे अंतरंग असतं त्याच्याबद्दल माहिती नव्हती. नंतर शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या असते व अणुअंक यांच्यामध्ये काय संबंध असतो याचा शोध वैज्ञानिक घेऊ लागले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोस्ले याने एक्सरे नलिका वापरून तयार केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. मोस्लेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले आणि त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे लक्षात आले आणि त्यानुसार त्याने मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल केला आणि तो नियम नवीन प्रकारे मांडला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात.